चिमणी चिमणे मस्त मस्त चालतात. गावरा आता ना ह्याचं दाव सोडून हातात घेतले तरी चालतं व्यवस्थित. त्यांनी रस्त्याने बैल चालताना बघितलेत ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही त्याचा. नमस्कार मित्रांनो, आता मी चिमण्याला घेऊन जाणार आहे गौरांगसोबत झोपायला. आज काही झालं तरी झोपणारच म्हटलं होतं ना, तर पप्पा गेलेत तळ्यावरती. थोडा मोटरचा प्रॉब्लेम झाला ना, तर तिकडे गेलेत पप्पा तळ्यावरती आणि भैया पण नाही आणि सोबत कोणीच नाही. पण आज तर बैल झोपायचेच, तर त्याच्यामुळे चिमण्याला आणि गौरांगला मी एकटाच झोपतो. बघतो एकट्याला जमतंय का, कारण नवीन बैल असल्यावर दोघं जण लागतातच. पण बघतो एकट्याला जमतंय का. चिमण्या उठ रे, ए चिमण्या उठ ना, चल. काही सारज्यासोबत तर नको, सारज्या लय मस्ती करतो. तर चिमण्या आणि गौरांग मी झोपून बघतो. आता मी झोपलं तर आहे बरं का गौरांगला एकट्याला, पण चलणं मुश्किल आहे. गवळ्या असता तर गवळा चालला असता, पण मी गौरांगला आणले. बघतो आता काय होतं आहे ते. चालला तर ठीकच आहे आणि नाही चालला तर मग सोडून द्यायचं. काय करणार, मी प्रयत्न तर केला. आता पप्पा तर इथं नाहीत. पप्पा असते तर मग नक्की पप्पांनी मदत केली असते ना, मग बरोबर चालला असता. तरी बघतो आता काय होतं ते. आता फोन बंदच करतो. आपल्याकडनं नेहमी कॅमेरामॅनचा अभावच असतो, म्हणजे कॅमेरामॅनची गरज असते आणि कोणी नसतं. तर बघतो एकटाच ट्राय करून. ते गौरांग काय झालं तुम्हाला सांगतो, जरा घाबरतो बरं का पांढऱ्या बैलाला. आता आपले शेजारी पप्पू आलेत वाटते, नाही आले वाटते, काय माहिती. बघतो ते आले असले ना तर त्यांना बोलवतो थोडा वेळ. चला आलेत पप्पा आलेत. आता पप्पा येत आहेत, मग आता झोपायला. कारण एकट्याला लय परेशानी होती रे, कुठं पिकात वगैरे गेले ना तर लय परेशानी होईल. आता पप्पा बैलगाडी थांबतील, मी जरा गौरांगला धरतो. तशी धरायची गरज नाही, पण पहिली वेळेस एक ढिल्ली दोरी धरून बघतो काय. तुम्ही बसा बैलगाडीत, हे दोरीत अडकी चाल थोडीशी पुढं वडायला. एकदा बघून आज काय करतोय ते. मी थोडं नॉर्मल वडतो. चल गौरांग चल चल. हां मस्त. हां चलतोय बरं छान. चिमण्या की जरा घाबरतोय बरं का पांढऱ्या बैलाला. चिमण्या म्हणे पांढऱ्या बैलाला थोडा घाबरते गौरांग, पण चालतंय नीट चालतंय. चिमण्या जरा बाहेर ओढतोय. चिमण्या आता ह्याला पुढे हाकलून बघतो बरं का चलतोय. हे चल गौरांग चल. हे चल चिमणी. चिमण्या पळते रे अचानक गौरांग. हे मोठ्या बाजूला बघा छान चालतोय चिमण्यासोबत. आणि आता लागते त्याला सवय. आता बैलगाडीत चाललं ना, थोडं थोडं वजन टाकायचं बैलगाडीत, मग बरोबर चालतोय. आणि आता एवढी वेळेस एवढा सरळ चालतोय ना, पहिली वेळेस चिमण्यासोबत, तर दुसरी वेळेस चिमण्यासोबत छान चालेल. आता एक शहाणा बैल सोबत असला ना, होतं का तुम्हाला सांगतो की चिमण्या बैलगाडी कुठं खड्ड्यात जाऊन देणार नाही, रस्त्याने चालणार. कारण चिमण्याला माहिती आपल्याला रस्त्याने चालायचं, तर त्याच्यामुळे एक शहाणा बैल असल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही. गावरांग 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 चिमणे चिवण छान छान चालतायत. मस्त छान चालला. गवळ्या पण असा चलन. गवळ्या ह्याच्यापेक्षा भारी चलन. गवळ्या जरा लहान आहे ना, ह्याच्यापेक्षा भारी चलन. आता ना ह्याचं दाव सोडून हातात घेतले तरी चालतं व्यवस्थित. त्यांनी रस्त्याने बैल चालताना बघितलेत ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही त्याचा. आता त्याला धरायची वगैरे काही म्हणजे गरजच नाही. आता चालतंय व्यवस्थित. बरं झालं गवळ्या आणला असतं ना, दोघात परेशान झाले असते. म्हणजे दोघं पण नवीन, पण चिमण्या बाजूला कुठं गाडी जाऊन देत नाही ना, मस्त चालतायत. जरा लाकडाची सवय ना, तर त्याच्यामुळे मागचे पाय जरा बाहेर होतात गौरांगचे. म्हणजे त्याला तर सवय लागली लाकूड लावल्यामुळं. पण नॉर्मल चालताना चालतं व्यवस्थित मस्त. आणि ही बैलगाडी ना, ती भैडूची बैलगाडी. तर ही भैडूची बैलगाडी ह्या तांबड्या बैलांसाठीच आणली. आलो बैलगाडीत आलो मी. मस्त चालतात. आता आम्ही दोघे बैलगाडीत, वजन काय वाटतच नाही त्यांना. चिमण्याला तर वाजायची सवय, पण गौरांगला काय वाटत नाही. मी उतरतोच. चिमण्यासारखं माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायला लागला. आपले चिमण्या आणि सारज्या माझा आवाज लगेच ओळखतात, दोघं पण चिमण्या आणि सारज्या. मग ते पप्पांना पण चालत नाहीत आणि भैयाला पण व्यवस्थित चालत नाहीत माझा आवाज ऐकल्यावर.
आता आपण कुठं आलोत माहिती आहे का, आपलं काटणातलं शेत आहे ना, तर तिथं आलोत. लय लांब आणले गावरांगला आज, पण त्याच्या ओळखीचा रस्ता तो चरायला इकडे तो, त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. हे बघा सकाळ बरं झालं सकाळ सकाळ झोपले. मी म्हटलं होतं ना आज काही झालं तरी झोपायचं, मग मी एकट्यानेच गावरांग झोपून ठेवला आणि बसलो पप्पांची वाट बघत. मग पप्पा आल्यावर दोघांनी आणला इकडं. काय 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 ते काय होतं त्याला, आणखीन ओढ बसलेलं वगैरे कळत नाही. जरा मान खाली करतो, नवीन आहे ना, आणि शिंग काढायला बघतो. बघा एक शिंग मागं घेतलं त्याने, म्हणजे होतं नवीन आहे तो आणखीन, तरी काहीच त्रास देत नाही. चल ए थांब गावरांग असं बघ. आता घरी जाताना लय फास्ट चालते नाही, ह्याला चिमण्यालाच वळू ना, राहते गावरांगला जागा. चला आता आम्ही मित्रांना ह्याला वळवतो तिथंच, म्हणजे परत जायला आपल्याला. आता आपण आलो तर हे बघा ती बाबळ पडलेली आपलं काटवातलं शेत, गहू वगैरे. चल चिमणी ये, चिमणी ये. गावरांग आहे काय, चिमणी ये, चिमणी ये, चिमणी ये. थोड्या वेळाने आता आपण महागारी चालवत. महागारी चालताना काहीच गरज नाही, घराच्या ओढीने व्यवस्थित चालतात, कारण की घरी जायची गडबड झालेली असते बैलांना, तर त्याच्यामुळे आता व्यवस्थित चालतात. मी आता पाठीमागं बैलगाडीत बसतो, जरा शांत बसतो. मी बोललो की चिमण्या महाग बघतो. गावरांग आहे चल, लय मस्त चालते. गाव अडकलं. चिमणी मस्त मस्त चालतात. बस झालं. ही छोटी बैलगाडी ना, तर त्याच्यामुळं म्हणजे पेटवायला सोपं जाते काम शिकवायला, कारण की हलकी फुलकी बैलांना ओढायला पण आणि आपल्याला पण थोडंसं सारखवायचं वगैरे म्हटलं कुठं तर हलकी त्याने सोपं जातं. आता गावरांग शिकला काम, कुठं हलकं फुलकं व जाणायचं असेल ना तर जमतं त्याला. हे गावरांग चल. नवीन आहे जरा थकल्यावानी करतो आज, पहिलीच वेळेस आहे त्याची चालायची. मागच्या वेळेस आपण झोपले होतो तर तिथंच घरापाशी थोड्या अंतरावर. गावरांग गावरांग चल. गावरांग आहे. हा ना, शिक्षक केलं तरी पाहिजे. छान छान पाहिजे त्याला. आपण ना पुढच्या वेळेस आपण आवताला झोपताना गावरांगला ना डाव्या खांदी झोपू, म्हणजे त्याला कसं डाव्या खांदीची पण सवय लागली पाहिजे. आता आपल्या चिमण्या कसा ऑलराऊंडर आहे, उजव्या खांदी झोपा डाव्या खांदी झोपा मस्तच चालतो, बाहेर ओढत नाही काय नाही. तर तसं गावरांगला पण आपण डाव्या खांदीची सवय लागून घेऊ. आता काम शिकलायस तो म्हणायचं, मग पुढच्या वेळेसपासून त्याला डाव्या खांदी झोपायचं आणि गावळ्याला उजव्या खांदी सवय लावायची. गावराय गावराय चिमण्या त्याला, तो गावरांग बाहेर जायचं बघितलं ना तरी चिमण्या त्याला बरोबर रस्त्याने घेतोय. आपल्याला भरपूर कमेंट होत्या, काम शिकवा काम शिकवा. हा गाडी जाऊ दे, मागून गाडी आली. चल चिमण. आणि विशेष म्हणजे डांबरी रोडवर ह्या बैलगाडीचा आवाजच येत नाही. रबरचे चाक आहेत ना, तर त्याच्यामुळे आवाजच येत नाही ह्या बैलगाडीत. लय मज्जा येते असल्या बैलगाडीत. पण आपल्याकडे आपली छोटी बैलगाडीच नाही. आता ही बैलगाडी पण एक 5-6 दिवसांनी परत द्यायचीच. एकदा गावळ्याला राऊंड आणल्याने 1-2, मग ही बैलगाडी परत देऊन टाकायची. आपल्याला काय उपयोगच होत नाही बाकी, फक्त ही बैल शिकवण्यासाठीच आणली होती. चिमण्या पळ ना बाबा चल. गावरांग चलतोय तुझ्या ओढीने. मस्त मस्त चालला. आता तुम्ही सांगा मित्रांनो कशी चालली बैल. गावरांग तर मस्त चालला. मी उतरल्या चांगले चालले. पुढं मोटरसायकल आहे, गाडी पुढं.
छान. आता आपण आलोत घरापाशी. तेव्हा कसा खड्ड्यात घालते गाडी. हा पण चिमण्या नाही जातात खड्ड्यात गाडी. नवीन आहे कामाला चाललं थोडाफार कंटाळ येतो. गौरंग ये गौरंग. हा गौरंग. पप्पा असले ना पप्पा मारतातच जनावरला. मी तर कधी नाही. आम्ही होतो ना त्या दिवशी गौरांगला तर मी आणि बहिणीने कसलंच मारलं नाही. पण पप्पा थोडंफार दावेने तिथली तिथं जास्त मारायची त्याला गरजच पडत नाही. कारण तो चलतोय फक्त कधी कधी कंटाळा आल्यावर थोडंफार दाव्याने करावं लागतं. नाही तर बाकी मस्त चालतो. गावरे चला मित्रांनो आता भाषांची ट्रेनिंग कम होते. मस्तपैकी चालले आणि आता बास ट्रेनिंग कारण बाकीचे पण काम आहेत ना बघतो. गवळ्या जर पप्पा म्हणले तर गवळ्याला झोपू नाही तर मग गवळ्याला उद्याच्याला. आता रोज थोडं थोडं कारण की एवढा वेळ पण नाही ना. आता 9 वाजेत लाईट येणार आहे भिजवायची. मग त्याच्यामुळं मग आता दारे पण धरायचेत ना. बघा आता त्याच्या जागेवर वडीन ऐक ऐक दुरी टाकतो इथे माझ्या गाडीत. शांत भरा तो ह्याला आता झोत काढतोय आधी. गौरांग मस्त चालला ना तो एकदम छान चालला. गाडी हलकी फुले. थांब 2 मिनटं. ऐक हो काढा. तर पप्पा काढताय चिमण्याचं झोत. चालतं उचला दांडे तुम्ही. हे बघा असं सोडायचं. सोडताना पण घाई गडबड करत नाही काय नाही. शांत वाजलो होतो आणि त्याला पण आता 1-2 दिवसात त्याला पण कळन की 1-2 चक्कर आणतात आणि सोडून देतात आपल्याला. एवढं काय अवघड नाही. चल गौरांग. गवळ्याला आहे ना शिकवायला त्रास देणार नाही तर त्याच्यामुळे गवळ्याला आज काय नकोच. बस गौरांग आता तुम्ही सांगा कसा चालला ती. मला तर एकदम भारी चालल्यानं वाटतंय. आणि सारजे एकटा चिमण्या गेल्यापासून सारखा आवाज येतोय चिमण्याला. बघा चिमण्या जसा गेला ना तसा तो नुसता फुंग करतोय आणि इकडंच बघतोय. कारण की कधीच बैल एकमेकाला सोडून जात नाही ना तर त्याच्यामुळे सारज्याला सवय नाही चिमण्या सोडायची. आणि बैल असा पण स्वभाव शांत बरं का. कुठं पण हात लावा पायाला वगैरे काही अडचण नाही. आणि मारत तर तो कधीच नाही. सुरुवातीला मी भ्यायचो त्याला म्हणजे मारतोय का काय मागच्या वर्षी. पण आता सवय झाली तो मारत नाही काय नाही कळलं. परत लय शांत असं करा काय करा. आणि आज पप्पांनी थोडंसं दावेने म्हणजे तो जरा पटपट चालायची सवय लागून थोडंसं मारलं. नाही तर आपण हा सोडाचा तर कुठंच उपयोग केला नाही. ह्यांना शिकवायला हा सोडाचा कुठंच उपयोग केला नाही. आणि गरजच पडली नाही हा सोडायची. हलकी फुलकी गाडी आणि ते चल म्हणलं की चालतात. आणि त्यांनी पण रस्त्याने येता जाताना दुसरे बैल कसे कामाला चालतात हे बघण्यात आहे ना त्यांच्या. मग त्याच्यामुळे त्यांना पण माहिती आहे की जसे बाकीचे बैल काम करतात तर तसं थोडंसं आपल्याकडून करून घेत आहेत. नाही तर बाकी त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. सर्जात जरा 5 मिनटं थांब ना. हिथंच चिमण्या यायच लागलाय. आता चिमणे मी जागा बांधला ना सर्जाचे आवाज द्यायचे बंद होते. पण असे शांत बैल आहे गौरांगा. बस आज झोपायचं होतं म्हणजे झोपायचंच होतं यांना.